नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व खास भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 1. एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे व नंतर गार झाल्यावर तूर डाळ व हरभरा डाळीला चोळल्यास डाळी पिवळ्या होतात. तर डाळी पिवळ्या होण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टिप नंबर 2. गाजर, टॅमॅटो, काकडी, बीट शिळा झाल्यास मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावा. यामुळे ताजे व टवटवीत असे होतात. साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर 3. दूध व दुधाचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी खास टिप नंबर 4. बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमूटभर हळद घालावी. अत्यंत उपयुक्त व भन्नाट टिप नंबर 5. धिरडे बनवताना त्यात कच्चे तेल घालावे. यामुळे धिरडे सच्छिद्र होतात. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 6. बरेच वेळा आपण रव्याचे लाडू बनवत असतो. तर रव्याचे लाडू बनवत असताना त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकत असतो. अशा वेळी खोबऱ्याचा किस बनवण्याआधी खोबऱ्याची जी पाठीमागील काळी बाजू असते ती खिसणीने किसून घ्या व जो खोबऱ्याचा काळा भाग आहे तो बाजूला काढून टाका. यामुळे खोबऱ्याचा किस हा अजिबात आपला काळा पडणार नाही किंवा काळा दिसणार नाही व रव्याचे लाडू पण यामुळे पांढरे शुभ्र असे दिसतात. ते अजिबात काळपट दिसत नाहीत. तर रव्याचे लाडू बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 7. करंज्या बनवताना ती अत्यंत खुसखुशीत अशी होण्यासाठी थोडा रवा दुधामध्ये भिजत ठेवावा व नंतर रवा व मैदा मिक्स करून दुधामध्ये मळावा. यामुळे करंजीची पारी अत्यंत खुसखुशीत अशी होते. तर खुसखुशीत करंजी बनवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता. टीप नंबर 8. बनवलेली भाजी सारखी सारखी गरम करू नका. त्यातील पोषक घटक यामुळे कमी होतात. साधी सोपी पण अतिशय उपयुक्त टीप नंबर 9. अंडी उकडताना त्यामध्ये थोडा लिंबाचा रस किंवा विनेगर टाका. यामुळे अंडे फुटत नाहीत. प्रत्येक सुगरणीसाठी भन्नाट किचन टीप नंबर 10. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडीशी खसखस टाकावी. यामुळे पदार्थाची चव अत्यंत स्वादिष्ट अशी लागते. अत्यंत फायद्याची व उपयुक्त पुढील टीप नंबर 11. जर चुकून लाईट गेली किंवा मिक्सर बिघडला तर वरवंटा पाट्यावर आपल्याला मसाला वाटायची वेळ आली तर हाताची अशा वेळी आग होते किंवा आग होत असेल तर हातावरती बाजरीचे पीठ चोळून हात स्वच्छ धुवावे. यामुळे तिखटपणा कमी होतो. साधी सोपी पण अतिशय भन्नाट पुढील टीप आहे टीप नंबर 12. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ त्यामध्ये मिसळा. यामुळे पुऱ्या खूप छान कुरकुरीत होतील. टीप नंबर 13. ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे अशा व्यक्तींनी पपईचे सेवन अजिबात करू नये. ढोकळा तर आपण नेहमीच बनवत असतो. टीप नंबर 14. ढोकळा बनवत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालावे. यामुळे ढोकळा अजिबात कोरडा लागत नाही. टीप नंबर 15. कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती नीट निवडून मऊ कापडात अथवा एखाद्या कागदामध्ये गुंडाळून ठेवा. यामुळे ती जास्त दिवस टिकते. टीप नंबर 16. कारल्याची भाजी बनवत असताना कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या फोडीवर मीठ व लिंबाचा रस टाकून काही वेळापर्यंत तसेच ठेवा. प्रत्येक गृहिणीसाठी लक्षात ठेवण्यासारखी अतिशय खास टीप नंबर 17. घरात बंद पडलेली घड्याळे, भंगारवजा सामान, कान तुटलेले कप किंवा प्लास्टिकची भेगा पडलेली भांडी या वस्तू ताबडतोब घराच्या बाहेर काढाव्यात. यामुळे घरात गरिबी, दारिद्र्य येते. त्यामुळे अशा वस्तू घरात अजिबात ठेवू नये. तर तुमच्या पण घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास राहावा यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अतिशय खास टीप नंबर 18.
माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप आहे. सोबत कितीही असले तरी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून संघर्षात आधार शोधण्यापेक्षा स्वतःलाच भक्कम बनवा. स्वतःलाच स्वतःचा आधार बनवा. तोच तुम्हाला जिंकण्यास मदत करेल. टीप आवडली असेल तर प्रत्येकीने एक लाईक पटापट नक्की करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.